सुरेश हसापुरे हे नाव सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेला जाणारे नाव. पण हसापुरे नावाचं रसायन आहे तरी काय हे समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात हसापुरे यांच्या राजकीय पटलावरची खोली कधी मोजताच आली नाही. कधी मोहिते पाटील यांच्यासोबत तर कधी सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत असणारे हसापुरे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांना सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन करण्यासाठी खारीचा वाटा उचलतात. इतकेच नव्हे तर आपल्या चाणाक्ष राजकीय डावाचा वापर करत दिलीप मानेंना शोध देताना दिसले. तेव्हा मात्र आपण या सुरेश हसापुरे यांना भेटण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा झाली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संपर्कात असल्याने हसापुरे यांना भेटण्याची, संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्याच संधीचा फायदा घेत सुरेश हसापुरे यांना आमच्या ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टवर येण्याची विनंती केली. नाही होय म्हणत एके दिवशी सुरेश हसापुरे यांनी आमच्या शब्दाला मान दिला. प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाली आणि सुरेश हसापुरे खुलत गेले. सुरेश हसापुरे यांच्या जीवनातील चढ उतार ऐकताना मीही इतकी तल्लीन झाले की आपण एका चित्रपटाची कथा ऐकतोय की काय असा भास निर्माण झाला. हसापुरे कुटुंब तसे मध्यमवर्गीय, कोणाच्या फंद्यात न पडणारे, पण नियतीचा डाव न्यारा होता. मग काय, नियतीने पहिला डाव टाकला तो वडिलांवर. यामुळे हसापुरे संपूर्ण कुटुंब खचून गेले. तरी देखील हसापुरे कुटुंबातील सुरेश हसापुरे हे मात्र रसायन निराळेच होते. सुरेश हसापुरे यांच्या स्वभावाला नियतीने देखील साथ दिली होती. मग काय, एकापेक्षा एक मोठी माणसे जोडत गेली. या ज्येष्ठांचा राजकीय सामाजिक अनुभव चाकत हसापुरे कधी सक्षम नेतृत्वाच्या सोबत जोडले गेले हे समजलंच नाही. मी म्हणाले त्याप्रमाणे एका चित्रपटाच्या कथेप्रमाणे सुरेश हसापुरे यांचं संपूर्ण आयुष्य आहे. या ठिकाणी बाजीगर चित्रपटाची आणि त्यातील विकी मल्होत्राच्या पात्राची आठवण होते आणि त्याचवेळी शाहरुख खान देखील आठवतो. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, त्याच्या या डायलॉगची देखील आठवण होते. त्याचा हा डायलॉग देखील सुरेश हसापुरे यांना तितकाच मिळता जुळता आहे. पण या विकी मल्होत्रा अर्थात सुरेश हसापुरे याच्या प्रत्यक्ष आयुष्यात मदन चोपडा असा कोणी नव्हता. लाभलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरेश हसापुरे यांनी आपलंसं करून घेतलं. त्या नेत्यावर, त्या नेतृत्वावर जीव ओवाळून टाकावा इतका जीव लावला. इतकाच जीव तत्कालीन नेतृत्वाने सुरेश हसापुरे यांच्यावर लावला. तशी साथ दिल्यामुळेच सुरेश हसापुरे हे अतुलनीय कुशल संघटक आणि चाणाक्ष राजकीय व्यक्ती म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुपरिचित आहेत. कोणत्याही पदावर असो किंवा नसो, हसापुरे यांनी जमीन कधी सोडली नाही. रागाला कधी रागाने उत्तर दिले नाही. पण नियतीने सुरेश हसापुरे यांच्यावर अपार कृपादृष्टी लाभल्याने तसे मोठे संकट ओढावले नाही. गरिबाचा कळवळा सुरेश हसापुरे यांच्या मनात दाटलेला आहे आणि तेच सुकर्म सुरेश हसापुरे यांच्या वैभवाला शिखरावरती घेऊन गेले. सुरेश हसापुरे यांचा आज वाढदिवस. यापुढे देखील आपले आयुष्य हे उपेक्षित, वंचित आणि गरीब लोकांसाठीचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले नेतृत्व खर्ची पडो अशी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना. ब्रेन न्यूज परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा.